करते? आज बघ मांदेली फ्राय केली. बघू. हे बघ. वाव, मस्त कुरकुरीत दिसते ग. आणि हे काय चाललंय? आज बघ ही कोळंबी बनवायची. हा, कोळंबी आता आपण त्याला मीठ काय बनवते? कोळंबी रस्सा की नाही, कोळंबी असं आपलं. काय बनवते मग? आज कोळंबी मसाला बनवूया आपण. कोळंबी मसाला. बरं, हे काय टाकलंय? हे मीठ टाकलं. मीठ टाकलं. तर हे हळद टाकते बघ. हा आणि आपल्याला वाटणाचा मसाला आपण हा काढून घेतलाय. हा, हे काय काय? हे खोबरं भाजायचं, हा, कांदा भाजायचा, बरं. हे लसूण, लसूण नाही, ते टोमॅटो. टमाटर कापायचं, अद्रक. लसूण कुठे? आणि लसूण आणते की थांब. हा. हा घेतला लसूण. हे काय? यात आपण लिंबू पिळलं कोळंबीला. हा, मस्त होते मग. आंबटसर चव येईल. हा, बरं. चवानी ती घट्ट होते. हा. लिंबू टाकलं तर घट्ट होते. बरं. थांब. बरोबर. आता हा मसाला भाजून घेऊया. मग आपण बारीक दाखवूया. आता बघ थोडंसं तेल टाकलंय. तर हा कांदा टाकले भाजायला. कांदा जरा लाल करून घेऊया आपण. हा आता लाल होतंय. तोपर्यंत आपण हा मसाला वाटून घेऊया. कोथिंबीर, लसूण आणि अद्रक, म्हणजे टमाटर. त्याची बारीक पेस्ट करायची. बरं. बरं. किसलेलं खोबरं, हे आता किसलेलं खोबरं आता आपण हे वाटून घेऊया. बरं. हे झालं आपलं हिरवं वाटण तयार. आपला कांदा छान लाल भाजलेला आहे. आता तो पण आपण मिक्सरच्या भांड्यात काढून वाटून घेऊया. आता कांदा थंड झाला आहे, तर आता वाटून घेऊ. आता आपला कांदा वाटून झालेला आहे. एक चमचा तेल, एक मोठा चमचा. मोठा चमचा तेल. हे टाकलं, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण. हे टाकलं आता कांद्याचं वाटण, भाजलेल्या कांद्याचं वाटण. आता हे चांगलं आपण मीडियम आचेवर भाजून घेऊया तेल सुटेपर्यंत. आणि मग त्याच्यामध्ये घालूया मसाले. आता आपला मसाला चांगला भाजत आलेला आहे. हा गरम मसाला. आता टाकूया याच्यामध्ये गरम मसाला. एक चमचा असेल. हां, असे छोट्या चमचा. हे काळा तिखट. काळा तिखट घरी बनवलेलं. घरातलं. हे आमच्या घरी बनवलेलं काळा तिखट. त्याला कोणी घाटी मसाला पण म्हणतं. त्याला घाटी मसाला पण म्हणतात. त्याच्यामध्ये आपण धुया कोळंबी.
कोळंबी छान परतून घेऊया. मस्त होते मग मसाला, कोळंबी मसाला. पण बाहेर पण मिळते कोळंबी मसाला. त्याला आपण घातलेला छान लागतो. आपण कोळंबीला मीठ टाकलं होतं. आता आपल्याला पाणी ओतल्यावर चवीनुसार मीठ लागतं, आपण थोडंसं मीठ टाकूया पुन्हा. बारीक आता त्याची मस्त शिजायला लागली. तुटू तुटू तुटू. आता किती वेळात हे आपली रेसिपी तयार होईल? पहिले 10 मिनिटं शिजायचं. 10 मिनिटं शिजू द्यायचं. ठीक मस्त आहे. बनते बघू. आता आपण झाल्यावर बघू. तर घेऊन जा कोळंबी. आता हा आपला कोळंबी मसाला थोड्या वेळातच तयार होईल. आपण ह्याला चांगलं शिजू देऊया. चपाती खायला खायला. आता आपला कोळंबी मसाला तयार झाला आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अलका पल्लवी ब्लॉग्सला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा.